मी संगीता. माझं भाजीपाल्याचं दुकान आहे. मी आणि माझा नवरा लग्नानंतर व्यवसाय करावा असा निर्णय घेतला आणि त्यानंतर आम्ही दोघेही भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला. मी लग्न करून आले तेव्हा माझ्या नवऱ्याची परिस्थिती खूपच वाईट होती. तो एका ठिकाणी कामाला जात होता. त्या ठिकाणी त्याला पगारही खूप कमी मिळत होता आणि हे पाहून घर देखील चालत नव्हतं. मी एके दिवशी माझ्या नवऱ्याला म्हणाले, आपण एक काम करूयात का? आपण स्वतःचा व्यवसाय करूया. असं म्हणून मी माझ्या नवऱ्याला म्हटल्याप्रमाणे आम्ही एकमेकांना मिळून भाजीपाल्याचा व्यवसाय करू लागलो आणि आम्ही दोघेही मिळून भाजीपाला विकायचो. रोजचे आम्हालाही 1,000 रुपये होत होते. महिन्याकाठी 25,000 ते 30,000 रुपये राहत होते. पहिल्यांदा माझ्या नवऱ्याने 12,000 रुपये पगारावरती काम केलं होतं. आमच्याकडे आता दुप्पट पैसे येत होते आणि आता आमचं देखील चांगलं होऊ लागलं होतं. आता आम्ही मुलाबाळांचा विचार करत आहोत. नुकतंच नवीन लग्न झालेलं आहे, त्यामुळे मुलांच्या सेव्हिंगसाठी आम्ही पैसे कमवू लागलो होतो. आता मी भरपूर पैसे कमवायचो आणि त्यानंतर बाकीच्या सर्व गोष्टी करायच्या. मी आता माझ्या नवऱ्याला सांगितले होते, आपण आता वेगळं वेगळं व्यवसाय करूया. तुम्ही दुसऱ्या ठिकाणी विकायला जात जा, मी ह्या ठिकाणी विकेल. असं म्हणून आम्ही एका व्यवसायाचे रूपांतर 2 ठिकाणी केलं होतं. आता माझा नवरा सकाळी भाजीपाला घेऊन आल्यानंतर अर्धा भाजीपाला घेऊन मी घराच्या साईडलाच बसायचे आणि माझा नवरा दुसऱ्या ठिकाणी विकायला जायचा. सकाळी 8 वाजता विकायला गेल्यानंतर मी घरातील सर्व काम करून जायचे भाजीपाला विकायला. आता बऱ्यापैकी माझाही वेगळा धंदा आणि नवऱ्याचाही वेगळा धंदा, भरपूर कमाई होऊ लागली होती. माझ्या इथं भाजीपाला घ्यायला एक माणूस यायचा. तो भरपूर भाजीपाला घ्यायचा आणि जायचा. 8 दिवसातून एकदा यायचा. आता बरेच दिवस झालं तो बोलायला आलाच नाही. तो बोलायला खूप छान होता. प्रत्येक वेळेस आल्यानंतर माझ्याशी बोलायचा. गेली 10 दिवस झालं तो आलाच नाही. हे पाहून मी एके दिवशी विचार केला. नेमकं त्या दिवशीच एक मुलगा गाडीवरती आला आणि भाजीपाला विचारू लागला. मी त्याला लागणारा सर्व भाजीपाला दिला आणि पैसे घेतले. तेवढ्यात तो म्हणाला, अहो मला काही समजत नाही, तुम्ही चांगलं सर्व काही द्या. याच्या आधी माझे वडील यायचे, ते घेऊन जायचे. तेवढ्यात माझ्या डोक्यात आलं. मी म्हणाले, अहो ते 8 दिवसातून एकदा यायचे, ते तुमचे वडील का? तेवढ्यात तो मुलगा म्हणाला, हा. तेवढ्यात मी म्हणाले, अहो बरेच दिवस झालं ते दिसलेच नाही, मी आता विचार करत होते. तेवढ्यात तो मुलगा म्हणाला, अहो त्यांना पॅरालिसिस झाला आहे, त्यामुळे ते घरीच असतात, त्यामुळे मला सर्व काही पाहावं लागतं. मी म्हणाले, अरे खूपच वाईट झालं. तेवढा तो मुलगा म्हणाला, ठीक आहे मी जातो. त्यानंतर कित्येक दिवस झालं मुलगा भाजी घेण्यासाठी यायचा आणि मला बोलत बसायचा. हळूहळू त्याच्यातून माझ्यात जवळीक वाढू लागली होती. आता ही वाढलेली जवळीक माझ्या नवऱ्याला समजली होती. माझा नवराही मला म्हणू लागला होता, तू जास्त गिरायकाशी बोलत जाऊ नकोस, कामापुरतंच बोलत जा. तेवढ्यात मी म्हणाले, अहो मी सर्वांशी छान बोलते, म्हणून तर माझ्याकडे माणसे येतात आणि त्यातूनच आपले 2 पैसे वाढतात ना, मग त्यामध्ये मग काय बिघडलं? माझा नवरा मला असं म्हटल्यानंतर मला खरंच वाटलं की माझा नवरा हा माझ्यावरती शंका घेतोय आणि असं काही माझ्या मनामध्ये नव्हतं. त्यामुळे तुम्ही तसं काही विचार करू नका. माझा नवरा मला म्हणाला, मला तुझ्यावरती विश्वास आहे, मी एवढं बोलतो, बाकी काही नाही. त्यानंतर आमच्या दोघांच्यात जास्त बोलणंच झालं नाही. तो त्याचा धंदा करण्यासाठी रोज सकाळी उठून जायचा आणि मी घरातील सर्व कामं करून घराच्या शेजारीच भाजीपाला विकत बसायचे. हळूहळू माझ्यात आणि त्या मुलाच्यात जवळीक होत होती. मी त्या मुलाला वडिलांबद्दल विचारलं. तो म्हणाला, अहो बरे आहेत, इकडे तिकडे फिरतात, देवाची कृपा झाली. तेवढ्यात तो म्हणाला, अहो तुम्ही या ना एक दिवस आमच्या घरी. असं म्हणून तो निघून गेला. भेटीसाठी म्हणून मी त्याच्या घरी गेले. त्याच्या वडिलांना भेटले आणि निघून आले. मी घरी गेल्यानंतर त्या मुलाचं घर पाहिलं. खूप मोठं होतं आणि त्यांच्याकडे खूप पैसा होता आणि कुठेतरी मी वेगळं पाऊल उचलेल असं माझ्या नवऱ्याला वाटत असावं आणि म्हणूनच तो मला तसं बोलला. परंतु मी कधीच तसा विचार केला नाही. त्या मुलासोबत बोलताना माझ्या नवऱ्याला सापडले. कामावरून घरी आला आणि मला म्हणाला, हे तू चुकीचं करतेस, तू कशाला जातेस, बोलतेस, काहीच करायचं नाही. त्यावर मी त्यांना म्हणाले, तुम्ही जसं विचार करत आहात तसं माझ्या मनात काहीच नाही, तर मी तुम्हाला सांगितलं असतं, परंतु तसं काही नाही आहे. तो सहजच मला बोलतो आणि मी याबद्दल माझ्या मनात काहीच नाही.
तुम्ही टेन्शन घेऊ नका असं म्हटल्यानंतर माझा नवरा म्हणाला, मी तुला पुरत नाही का? आणि असं म्हणाला, चल मला तुझ्यासोबत झोपायचे संध्याकाळी, जे काय आहे ते करताना तुला साडी काढ म्हटलेलं कळतं का? आणि माझ्या अंगावरची साडी काढली आणि आता तो स्वतःचे कपडे काढू लागला होता. आणि मी म्हणाले, अहो थोडं थांबा, संध्याकाळ तरी होऊ द्या ना, आपण संध्याकाळी करू. तेवढ्यात माझा नवरा मला म्हणाला, सर झोप, म्हणून त्याने मला खाली झोपवले आणि नंतर माझ्या अंगावरती पडला आणि जोरजोराने माझे पाय वरती करून मला मारू लागला होता. मी म्हणाले, अहो हळू तरी करा, माझं अंग खूप दुखत आहे, तुम्ही माझ्यावरती कसला राग काढताय, मी पुन्हा कोणाशी बोलणारच नाही, पण जरा हळूहळू करा ना. तो म्हणाला, अगं उठ, आणि मला तिथेच भिंतीला हात लावून वाकवले आणि नंतर मागून मला जोराने ठोकू लागला आणि म्हणाला, हे तुम्ही खूपच माझ्याशी वेगळं वागत आहात, मी तुमची बायको आहे, मी इथून पुढे कधीच कोणाशी बोलणार नाही म्हणाले ना, तरीही तुम्ही माझ्याशी ऐकत नाही, तुम्ही माझ्यावरती रागच काढताय, परंतु जरा हळू करा म्हटले तरीही तुम्हाला कळेना, तुम्ही असं का वागतायत एखाद्या राक्षसासारखं. माझ्या नवऱ्याच्या अंगात राक्षस शिरल्याप्रमाणे माझा नवरा माझ्या शरीराशी खेळू लागला होता, शारीरिक सुख घेत होता. त्याला शारीरिक सुख ही म्हणता येणार नाही, एक वेगळ्याच प्रकारे माझ्याशी तो वागत होता. मला खाली झोपवलं तरी देखील तो ऐकतच नव्हता. भिंतीला मला उभं करून मागून माझे केस हातात धरून जोरजोराने मारू लागला होता आणि पुन्हा जोराने करू लागला होता. आणि मी तेवढ्यात म्हणाले, हो बस करा, झालं, माझं पूर्ण अंग दुखत आहे, मला बाथरूमला जायचंय. तरी देखील त्याने मला सोडलं नाही. मला तिथेच बाथरूमही झाली आणि त्याला हवं तसं त्याने माझे शरीर मोडून टाकलं होतं आणि आता तो शांत झाला होता. त्यालाही खूप घाम आला होता आणि मी म्हणाले, माझ्यावरती तुम्ही रागच काढला, मी तुम्हाला तरी म्हणत होते मी पुढे असं नाही करणार, मी असं कोणाशी नाही बोलणार, तरीही तुम्ही ऐकलं नाही, तुम्ही माझ्याशी असं का केलं. तेवढ्यात तो म्हणाला, मला तुझं हे वागणं पटत नाही. तेवढ्यात मी म्हणाले, अहो मी हसून खेळून बोलते एवढंच, त्याच्या पलीकडे माझ्या मनात काहीच नाही, तुम्ही वेगळाच अर्थ काढून माझ्याशी असं वागतात, मलाही आवडलं नाही. तेवढ्यात माझा नवरा मला म्हणाला, तिथून पुढे तू घरातलीच कामे बघ, मी जे काय आहे ते काम करून पैसे घेऊन येत जाईन, तुला काम करायची गरज नाही. तेवढ्यात माझ्या नवऱ्याने माझं कामच थांबवलं होतं. मीही त्याला म्हणाले, ठीक आहे, तुम्हाला वाटतंय तसं करा, परंतु माझ्या मनात असं काहीच गोष्ट नाही, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बरेच दिवस झालं माझा नवरा हे तेच काम करत होता. त्याच्याकडून भाजीपाला कोणी घेतच नव्हतं. तसा बऱ्यापैकी भाजीपाला विकायचा, मी घरातली काम करायचे. आता बरेच दिवस झालं माझं आणि नवऱ्याचं चांगलं बॉन्डिंग झालं होतं. नवऱ्याने मला आता चांगलं ओळखलं होतं. माझ्या मनात काहीच नाही, फक्त माझा स्वभाव हसून ठेवून बोलण्यासारखा आहे. त्यामुळे नंतर तो मला म्हणाला, माझं चुकलं, मी तुझ्यावरती संशयच घेतला आणि इथून पुढे मी असं वागणार नाही. तो मला म्हणाला, उद्यापासून तूही थोडा थोडा भाजीपाला विक, असं म्हणून त्याने मला पुन्हा विकण्यासाठी सांगितलं. दुसऱ्या दिवशीपासून मी पुन्हा भाजीपाल्याचे दुकान लावून विकत होते. त्या दिवशी तो मुलगा आला आणि तो मला बोलू लागला. मी त्याला म्हणाले, तुझं काम झालं असेल तर तू जाऊ शकतोस. हे ऐकून तो मला म्हणाला, अहो असं का बोलताय, बरेच दिवस झालं तुमचं दुकान बंद होतं. मी त्याला म्हणाले, अहो तुला जे घ्यायचं होतं ते घेतलं, आता जा, या पलीकडे मी तुला काही सांगू शकत नाही. मी माझ्या घरात घडलेल्या गोष्टी मी तुला का सांगू. हे ऐकून तो निघून गेला आणि हे पाहून माझा नवरा खूपच आनंदी झाला. आता ही माझ्या नवऱ्याची सवय आहे, मला थोडीशी वेगळी वाटते म्हणून मी विचार करायचे, परंतु एका वेळेला मला असंही वाटायचं की माझा नवरा माझ्यावरती खूप प्रेम करतो, म्हणून आज मी कोणाशी बोलले त्याला आवडत नसावं. त्यामुळे मी त्याला जसं हवं तसं वागण्याचा प्रयत्न केला. अशा वागण्याने आमच्या दोघांमध्ये वाद तयारच झाले नाही, ते पूर्ण बंद झाले. आता आमच्या दोघात खूप प्रेम आहे. आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो आणि एकमेकांच्या म्हणण्याप्रमाणे वागतो. त्यामुळे खरंच कुठेतरी असं झाल्यानंतर आपण काही गोष्टी स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे करतो, त्या खरंच चुकतात असं मला वाटतं. हा पण लग्नानंतर नवऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे आणि नवऱ्याने आपल्या म्हणण्याप्रमाणे असं दोघांच्या एकमेकांच्या मताने वागायला हवं. कोणताही निर्णय एकमेकांना विचारल्याशिवाय घेऊ नये, कारण आपण स्वतःला वाटतं तसं जर करू लागलो तर आपल्या दोघांच्या नवऱ्या बायकोंच्यात ह्या गोष्टी होऊ शकतात, कुठेतरी बिघाड होऊ शकतो. आणि जर आपण एकमेकांना विचारून सर्व गोष्टी केल्या तर आपल्यात जास्तीत जास्त प्रेम वाढतं आणि एकमेकांचीही इज्जत वाढते असं मला वाटतं.
माझ्यासोबत वेगळं घडण्याचा प्रयत्न होऊ लागला होता, परंतु मी लवकरच त्यावरती माझ्या नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे वागले आणि आज आमच्यात सर्व ठीक चालू आहे. आणि म्हणून मी सांगते, मला नंतर आपल्या वैयक्तिक निर्णय कधीच नसावा. जो काही निर्णय असावा तो आपल्या नवऱ्याच्या, त्या दोघांच्या मर्जीनेच असावा. तर आपला संसार पुढे चांगला आणि लोकांना पाहण्यासारखा होईल. कधीही आपण स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ नये, कारण आता आपण लग्न करून एकमेकांशी जोडलेला असतो. आपला कोणताही निर्णय खटकू शकतो. त्यामुळे एकमेकांना विचारून सर्व गोष्टी कराव्यात. लोकांना आपलं वाईट झालेलं पाहायला आवडतं, त्यामुळे दुनियाचा विचार न करता आपण एकमेकांचा विचार करावा. नवऱ्याच्या विरोधात जाऊन शेवटी आपल्याला कोणीच कामी येणार नाही. शेवटी आपला नवराच आपल्याला कामी येणार आहे. या गोष्टीचा नक्कीच विचार करावा असं मला वाटतं. बाकी तुम्ही जे चांगलं. प्रेक्षकांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशीच एक नवीन कथा घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.